दाखवायला लागले. मग समिती स्थापन आम्ही ऐकलं त्यांचं, म्हणलं खरं आहे कायदा पारित करायचा आधार लागणार आहे. मग 58 लाख आवर्त समितीला दिला होता. काय अर्थ जागा नाही त्यांना. सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंट सरकारी दस्तावेज याला कुणीच रोखू शकत नाही. कुणीच सरकारी दस्तावेज कारण जमीन सापडते 3 एकर साधारण सापडला म्हणलं देवा सांगणार अन्याय नाही करू शकत. किंवा एखाद्या घराचा पिटी आहे नगरपालिकेचा महानगरपालिकेचा त्यांचा 7/12 आहे, घर द्यावं लागेल. हा तुम्ही जर त्यांचं मागत असला तर मग देऊ नका ना आम्हाला, पण आमचं मागतोय आम्ही ना. आमचे गॅजेट ते अंमलबजावणी करा म्हणा संध्याकाळ बोल कशाला रोड मॅप आणि फीड मॅप लगेच ट्रका काढतो. 3 लाख ट्रका भरून बोलायला नाही काढले तिच्या यायला मराठीत मिशील हात लावणार नाही कोण. 3 लाख ट्रका भरून बंगलाच बघून टाकतो गुला टाकू टाकू फडणवीस साहेबास. आणि इतके फुलं ते का बघितले नसते. सगळ्या प्रकारचे आणतो फुलं, वास मारणारे बिगर वासाचे सगळे फुलं, ते बी गुलाबाचे त्याचे पाकळ्या भरून आणल्या ना. मायला आपलं नाव बदलून ठेवा. इतक्या महाराष्ट्रात जेवढ्या जेसीबी आहेत पुऱ्या मुंबईत बोलली त्यांच्या बंगल्यापुढे चौकून घेता आले पाहिजे. आणि ते बी आनंदाने बाहेर त्यांना कशाला मराठीची नाराजी घेता. गोरगरिबाच्या लेकराची सांगा त्यांना. गोरगरिबाच्या लेकरांनी तुमचं काय केलं? गोरगरिबाने मतदान केलं, गोरगरिबाच्या लेकरांचं काय केलं? एखाद्याचं तुमचं मन गेलं असेल, काही नाराजी असेल, काय असेल ती समाजाच्या मागे नका नामावर. गरीबाच्या लेकरांनी काय केलं? गरीबाला न्याय द्या, मला जेलला टाकावं जातीसाठी, मी सडायला तयार आहे जातीसाठी. फडणवीस जर म्हणले तुला आरक्षण देतो, तू कातड काढून दे, बघतो जातीत किती प्रिय आहे, एका सेकंदात पुरा अंगाचा कातड काढून दे. पण गरीबाच्या लेकरांनी काय केलं राव? माझ्या लय आले तो दार झिजायला लागतात साबळे सर, लय अवघड आहे. गरीबाला जर पोरग पोरी फोन लावला, पप्पा आई मला पैसे कमी पडले, तर बाप 50 जणांच्या दारात झिजत. आणि ज्या दिवशी याजाने पैसे काढून घरदार जाळून विकून घाण ठेवून पैसे दिले आणि पोरग पोरगी जर नोकरीला नाही लागली हुकली ना, आई बाप ढसा ढसा रडत, पोर रडत. लेकरा बाळांना काय केलं? मी तळतळी ना तळमळी ना माझं रक्त जाळून घेतलं सगळं. मला नाही चालतंय बघा, आपल्या हडकाला शिराचे टाकल्या बघा, हे खड्डे पडलेत माझ्या हातात, काय नाही राहिलं माझ्यात. मी केव्हा मरू शकतो. मी माझ्या समाजाचा लय थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तरी झटतो मी. आपण देतो मला ज्या नियमाच्या मागण्या कायदेशीर आहेत त्या द्या ना. आणि आम्ही तिथंही आलोत मुंबईत, शब्द देतो तुमच्या जवळ आम्ही शांततेतच येणार. त्यावेळेस आम्ही सिद्ध करून दिलं, आम्ही शांततेत येणार. समाजाला नका विटीस धरू. माझ्या समाजाचा वाटवा करायचा अधिकार नाही तुम्हाला. समाजानं इतकी खतखत आहे समाजात, आरक्षण आता मिळवायचे. कारण निर्णायक टप्पा 2 वर्ष आम्ही तुम्हाला वेळ दिला. तुम्ही एकदा साक्षीदार आहेत, तुम्ही एकदा साक्षीदार आहेत. मी आता शेवटच्या उपोषणाला बसलो त्यावेळेस सर जसे सुरेश धस साहेब पाठवले होते मुख्यमंत्री साहेबांनी, त्यांनी सांगितलं होतं आता सरकार आले 15-20 दिवस झाले, तुम्ही 3 महिन्याचा वेळ द्या. दिला का नाही? तुम्ही साक्षीदार आहेत. हा परत आता त्याला 7 महिने झाले. किती ऐकतो आम्ही सरकार करावं? आडमुठे नाही येत, आडमुठ्या सरकारचं ऐक नसतं. म्हणलं त्यांचं नाही ऐकायचं, कसा मुंबई देऊन टाका. माझ्या लेकरांचं वाटलं नका करू. समाज येणार मुंबई शांततेत येणार. उलट तुम्ही मुंबईकरांनी सेवा केली पाहिजे. सरकारने उलट पोराला हाणण्याऐवजी, त्यांच्यावर हल्ला करण्याऐवजी त्यांना तांब्याभर पाणी, एखादी भाकर दिली पाहिजे. या भूमिकेत तुम्ही मायबाप आहेत, तुमच्याकडे पालकत्व आहे. द्या माझ्या अंमलबजावणी संध्याकाळपर्यंत, काय अडचण नाही. दिलं तर आम्ही शांततेत उद्या सकाळी 10 वाजता मुंबईत निघणार आहेत. 29 ला सकाळी मी लोकशाही मार्गाने शांततेत आमरण उपोषण सकाळी 10 वाजता 29 ला करणार आहे. उद्या सकाळी 10 ला निघणार आहे. नसता मुंबईला नाही यायचं आम्हाला. तुम्ही मरमर करा, काय पळता येईल तितकं पळा, रातच्या 12 उत्तर द्या, करा अंमलबजावणी. हे मराठी तुमचे मित्र होती, फडणवीस साहेबांचे. चर्चा झाली. जरांगे पाटलांचा हल्ली मुख्यमंत्र्यांकडे देणार समोरच पोस्ट करू. काय सांगणार पोस्ट करून आता दादाने जे काय बोलले त्या संदर्भात चर्चा करेल, त्या संदर्भात चर्चा करेल. आपण त्याची निरोपाची 2-3 वाजता वाट बघू, 6 वाजता वाट बघू, पुन्हा आपण रात्री बी 10 वाजेपर्यंत वाट बघू. नाही अंमलबजावणी झाली तर सगळ्यांनी समजून जा, सरकारनं पण आणि मराठ्यांना पण, आपल्याला शांततेत 27 ला सकाळी निघायचं. नाही तर म्हणतात चर्चा झाली मग काय होतंय का? काय अजिबात नाही.
अंमलबजावणी झाली तर नाही जायचं, नाही झाली मुंबईला निघणार म्हणजे निघणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.